चला फिल्डिंग लावून घ्यायची. हॅकर्स आता जागे व्हा, नाहीतर तुमची पावलं घरच्या वाटेला जातील. त्यामुळे आता जागे होऊन चांगली कामगिरी करा. दुसऱ्या बाजूला ईगल संघाचा विचार केला तर ईगल संघ हा 2 मॅचेस जिंकलेला आहे. तिसरी मॅच हरलेत लीग मधील, त्यांची ही शेवटची मॅच आहे. हॅकर्स यांची देखील शेवटची मॅच आहे. टू वे की 3 वे असे मात्र सेमीफायनल्सच्या मॅचेस असतील, त्यासाठी लढत असेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विकास आणि सागर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. तर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय साहिल भोईर आपल्याला पाहायला मिळेल. राज या नावाने सुपरिचित. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट, एक सिंगल धाव. इथे आपण पाहतो वाईट आणि त्यावरती एक, म्हणजेच काय तर 2 धावा. टीमची टोटल 3 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. 3 धावा धावफलकावरती आहेत. 3 रन ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळतो. एज्युकेशनल क्रिकेट पाहू शकतो आपण. चौकार षटकार नाही लागले तरी सिंगल डबलचा खेळ चांगल्या प्रकारे इथे एक्झिक्यूट केला जातोय. अजून एक चांगला स्ट्रोक आहे. समोरच्या संघाचा सर्वात चांगला गोलंदाज जर गोलंदाजी करत असेल तर त्याला सन्मान देणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि तो सन्मान इथे देत असताना धावा देखील काढतोय. त्यामुळे मी कौतुक करेल ज्याप्रमाणे विकास इथे कामगिरी करतोय. क्या बात आहे. नीरजने फिल्डिंग केली आहे. नीरज फिल्डिंग केल्यावरती नुसतं गालातल्या गालात असतोय. यावेळेस चांगला चेंडू आहे. नक्की डेलिब्रेट आहे की सिंगल आहे ते सांगा मला लवकर. सिंगल आहे की डेलिब्रेट आहे ते आम्हाला लवकर सांगा. डॉट बॉल असेल कारण बॅट फिरवली नव्हती. फलंदाजाला वाटलं होतं वाईड असेल. डेलिब्रेट डिलिव्हरी आहे. त्याचमुळे मी विचारलं डेलिब्रेट आहे की सिंगल आहे. पाच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 5 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती यश पाटील, मॅन फ्रॉम आजदे. हा सोडली कॅच. न्यू बॅटर हर्ष भोईर. पहिल्या मॅच मध्ये हर्षने चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर थोडस शांत हा खेळाडू होता. टॅपचा सुरेख फटका आहे, मात्र एकच धाव मिळेल. सिंगल धावेच्या मदतीने टीमचं अकाउंट पुढे चाललंय. जाऊन पोहोचले 7 वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7 धावा धावफलकावरती आहेत. फॉरेन प्लेयर आपण पाहतोय यश, आणि इथे 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमचं अकाउंट पुढे चाललंय. जाऊन पोहोचलंय 9 या आकड्यावरती. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. साहिल चर्चा करतोय यशची, अरे तो फॉरेन प्लेयर आहे. असू दे असू दे, हातातून बॉल सुटल्यावरती अशी कारणं द्यावे लागतात. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे.
हर्षच्या विरोधामध्ये ज्या ज्या वेळेस स्लोवर वनचा वापर होतोय ना त्या त्यावेळेस हर्ष कमीत कमी 2 धावा नेहमी बनवताना पाहायला मिळालाय. 12 धावा पाहायला मिळतील 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ज्या ज्या वेळेस स्लोअर वन चेंडूचा वापर केलाय हर्षने एक धाव काढलीच नाहीये किंवा डॉट पण खेळला आणि नेहमी चौकार किंवा 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. साहिलने पूर्ण प्रकारे जीव फुंकून दिले या मॅच मध्ये ज्याप्रमाणे तो गोलंदाजी करतोय. इथे फलंदाज होईल बाद. विकास शिके संपुष्टात. विलास बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर रोहन आपल्याला पाहायला मिळेल ज्या रोहनने पहिल्या मॅच मध्ये 6 चेंडूंमध्ये 6 धावा डिफेंड केल्या होत्या मॅजिक 11 या संघाच्या विरोधामध्ये. असा रोहन आपण पाहतोय. मॅच साठी खूप सारे लांब लांबून प्लेयर आलेत. एक बँगलोर वरून आलाय, एक साऊथ आफ्रिकेवरून आलाय, एक UAE वरून पण आलाय. आमचे अंपायर न्यूझीलंड वरून आलेत. कोणी काय बोलू नका. 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. थांबा 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 थोडस करेक्शन. डॉट त्यानंतर 2 विकेट 3 बॉल आणि चौथा बॉल झालाय का परत डॉट. ओके 4 चेंडू झालेले आहेत. एकही धाव खर्च केली नाही. अप्रतिम गोलंदाजी होते साहिल भोईरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. हा देखील येतोय डॉट. ज्याप्रमाणे गोलंदाजी होतीये संघ बॅकफुट वरती होता. साहिल आला. साहिलने 5 चेंडू निर्धाव टाकलेत. 2 विकेट देखील कॅरी केल्या. अप्रतिम गोलंदाजी इथे साहिल करतोय. म्हणतात ना की ज्यावेळेस संघाला गरज आहे संघाचे तारणहार बना. इथे देखील फिल्डिंग एफर्ट चांगला आणि मेडन ओव्हर पाहायला मिळेल. एकदा गोलंदाजी आवडली असेल टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. अफलातून गोलंदाजी. डबल विकेट मेडन ओव्हर साहिल भोईरची आपल्याला पाहायला मिळते. अर्थात राज भोईरने या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे फ्रंट फुट वरती संघाला आणून ठेवलंय. आणि प्रेम उर्फ अभिषेक पोरल काय फिल्डिंग केली. बाबू जोशी उर्फ प्रदीप आणि प्रेम. बारा धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डबल विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळाली. बॉलिंग मार्क वरती प्रदीप उर्फ बाबू आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आणि नो बॉल +1 नो +1. असू दे असू दे असू दे. बाहेरून कशाला बोलतोय तू. तू जिंकलाय ना गप ना. दोघांचं भांडण तिसरा मध्ये उडी टाकतोय. इथे देखील टॅपचा फटका. साहिल तो 2चा बॅनर खाली पडलाय. उन्हाने त्याला पण चक्कर आली. खाली पडला तो. अरे भाऊ ते नीट ठेव ना. ते स्टॅपल विपर मार. सोळा धावा धावफलकावरती असताना आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. 16 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अरे बॉल तर भेटू दे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. सिंगल धाव.
जय मोरे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल फलंदाज हर्षसाठी. चौकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज. दोन आहेत. थोडक्यात खिशातून 200 रुपये निघले होते पण ते थोडेसे परत आतमध्ये गेले. 20 धावा धावफलकावरती चांगली बॅटिंग होतीये हर्ष भोईरच्या माध्यमातून आणि इथे देखील टॅपचा सुरेख फटका. 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. 23 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येते. हंटर 11 घातक 11. चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. हंटर 11 घातक 11 दोन्ही टीम्स लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. हंटर 11 घातक 11 लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचंय. लीग फॉर्मॅट मधील शेवटची मॅच होईल. हंटर विपक्ष घातक. 22 झाले 23 पाहिजेत. राज द कोच आपण पाहतोय आता काहीतरी सांगायला आले हॅकर 11 संघाला. त्यांची डुबती नाही आहे सध्या. आता अंपायरिंगला सॅगी आलेत. ते कुठलेत तू काय सांगतोय त्यांना भाऊ. मी तेवढंच बोललो तू काय सांगतो बाकी काय नाही बोललो. हरकत नाही. मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल 23 धावेचं टार्गेट आहे आणि 23 धावा चेज होतील की डिफेंड होतील पाहणं महत्वाचं असेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा होत्या. हर्ष आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला यश येत आहेत. पहिल्याच बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न घोषांकित क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे निर्धारित 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल ओपन होतीये. 1 धाव धावफलकावरती आहे. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे. 1 की 2 किती 1 की 2 ओके. एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. यश सेन्सिबल क्रिकेट खेळतात. यशने इथे फक्त मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं. यश असेल मैदानाच्या आतमध्ये तर धावा थांबणार नाहीत. सिंगल धाव इथे देखील कंप्लीट होईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. झोप आलेली दिसते अंपायरला. काय सर. इथे देखील एक सिंगल धाव कंप्लीट होईल. हा आता बोला. अजित निकम सर. इथे देखील सिंगल धाव कंप्लीट होती. अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होईल. पहिल्या षटकाची समाप्ती होती. चेजिंग करत असताना 23 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकही गडी बाद नाहीये. 7 धावा धावफलकावरती आहेत आणि आता समीकरण येऊन ठेपलंय. विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज. 18 चेंडू शिल्लक. विलास बॉलिंग मार्क वरती आहेत. पहिलाच बॉल आणि विलासच्या माध्यमातून चांगला चेंडू. विकेट चौथोय पतन. प्रदीप जोशी आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. डॉट बॉलची समाप्ती होती. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज. इथे सिंगल धाव होतोय. एक सिंगल धाव पाहायला मिळेल. यावेळेस वाईड बॉल येतोय. रोहनचं कौतुक करेल ज्याप्रमाणे रोहन यष्टिरक्षण करतोय. पुन्हा एकदा एक सिंगल धाव येते. याला म्हटलं जातं सिच्युएशनला अनालाइज करून कुठे ना कुठे एक
माइंडसेट तयार करणं, एक रोडमॅप तयार करणं. इथे विकेटचं पतन होतं, थोडेसे जास्तच शफल झाले होते. विकेटचं पतन होतोय. 13 चेंडू आणि 13 धावांची गरज. तेरा चेंडू 13 धावा. बॉलिंग मार्क वरती आलेत गणेश. बॅटिंग मार्क वरती आलेत गणेश. बॉलिंगला विलासच आहेत. 13 चेंडू आणि 13 धावांची गरज. झाली ओव्हर, झाली ओव्हर झाली. तुम्हीच पाठवलं ना, तुम्हीच बोलता त्याला. ओव्हर झालीये, ओव्हर झालीये. 13 पाहिजेत 12 मध्ये. या ओव्हरला 3 आले, 3 आले. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय हर्ष येतोय. ज्या हर्षने प्रभावित केलंय असं हर्ष आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे आपण पाहतोय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती चेंडू सीमा पार. अगदी झट पट पटापट चौकार येतोय अभिषेक पोरल. ए बाहेरून कोणी बोलू नका रे, बाहेरून कोणी बोलू नका, जरा शांत बसा. क्या बात आहे, इतका भारी खेळतोय. स्ट्रोक खेळल्यावरती तो पण असायला लागला, एवढा भारी मी खेळतो. नऊ चेंडू आणि 7 धावा. अरे बापरे, असू दे, चुकून चुकून झालं, असू दे. आता 8 चेंडूंमध्ये 7 धाव्यांची गरज. साहिल, साहिल येतोय. 8 चेंडू आणि 7 धावा. नो आणि त्यावरती 1. दुष्काळात 13वा महिना. एक तर कर्ज बाजारी, त्या दुसऱ्या शेजारी. 1-1. बॅट फिरवली होती, अजून थोडी बॅट फिरवली असती, पाटणीला बॅट लागली असती. आउट 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 आहे. प्लेड ऑन, प्लेड ऑन आहे ना. अजूनही 2 विकेट बाकी आहेत. 6 चेंडूंमध्ये 4 धावा. 2 विकेट बाकी आहेत. 6 चेंडू 4 धावा. बाप रे बाप. गणेश स्ट्राईकवर असेल, गणेश स्ट्राईकवर आहे. 6 मध्ये 4 पाहिजेत. बॉलिंग मार्क वरती रोहन येतोय, ज्या रोहनने 6 चेंडूंमध्ये 6 धावा डिफेंड केल्या होत्या. मॅजिक घातक केल्या होत्या संघाच्या विरोधामध्ये. बॉलिंग मार्क वरती रोहन आहे. वेग नाहीये, मात्र टप्पा आणि व्हेरिएशन चांगले आहेत रोहनकडे. वेग नाहीये. वाईट बॉल आहे. आता इथं जर बॅटची कडा लागली असती तर. क्या बात आहे, 1 धाव कंप्लीट होती है. 5 चेंडू आणि 2 धावा. इथे विकेटचं पतन होतोय. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. आता शेवटचा बॅट्समन बाकी, ऑल आउट होईल संघ. 4 चेंडूंमध्ये 2 धावा. चार चेंडू आणि 2 धावा.
संघांनी आतमध्ये जाऊ नका. आणि इथे सामना झालाय फिनिश. ईगल संघाने सामना जिंकलाय. अरे बापरे, झोल झाला. आणि आता लीग मधील शेवटची मॅच, हंटर 11 विपक्ष घातक 11. मॅजिक 11 नंतर ईगल 11 संघ देखील दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल सेमी फायनल मध्ये दाखल होणार. आता मॅच आहे हंटर विपक्ष घातक. जो संघ जिंकेल सेमी फायनल मध्ये जाणारा आपल्याला तिसरा संघ पाहायला मिळेल आणि उरलेल्या दोन संघांमध्ये 2 ओव्हरची मॅच होईल. तेजस भुईर